मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी अंजली दमानिया बराच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। कारण की अंजली दमानिया आज सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। अंजली दमानिया आज आरोपांचा कोणता बॉम्ब फोडणार याकडे सुद्धा लक्ष असेल। जेव्हा ते फोटोज समोर आले संतोष देशमुखांचे, त्यानंतर अंजली दमानिया यांनी त्यांच्या बंधूंशी संवाद सुद्धा साधला आणि त्यानंतर आज ते काय बोलणार याकडे लक्ष असेल। अधिकची माहितीकार आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत। धनंजय, आपण पाहतोय की जी आजची पत्रकार परिषद होणार आहे, अगोदर सुद्धा 2 दिवसांपूर्वी जेव्हा करुणा मुंडे यांनी दावा केला होता की राजीनामा घेतलेला आहे अजित पवारांनी, आणि त्यानंतर अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया अशी होती की जर राजीनामा नाही झाला तर मी पत्रकार परिषद घेऊन आणखी गौप्यस्फोट करेन, आणि तेच गौप्यस्फोट त्या आज 9 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये करण्याची शक्यता वर्तवली जाते। धनंजय, श्रद्धा, खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर जी बीड जिल्ह्यातील मस्तादचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याचे काही फोटो हे समोर आलेले आहेत, आणि या फोटोमध्ये कशा प्रकारे क्रूरपणे ही हत्या केल्याचं हे दिसत आहे। आणि या सगळ्यावरून आता राजकीय वर्तुळात जे आहे ते एकंदरीत सगळ्या गोष्टी आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झालेली आहे। या प्रकरणात गेल्या संपूर्ण या प्रकरणामध्ये अंजली दमानिया ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्यांनी अनेक घोटाळे असतील किंवा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी असेल, या सगळ्या प्रकरणी केलेली सातत्याने पाहायला मिळाली। बऱ्याच त्यांनी पत्रकार परिषदेमधून बऱ्याच गोष्टींचा उलगडा सुद्धा केला होता आणि या नवीन खुलासे त्यांनी समोर आणले होते। आता या सगळ्या प्रकरणी फोटो समोर आलेले आहेत। अशातच आता 9 वाजता अंजली दमानिया पत्रकार परिषद घेतात। या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं ते आणखी काय समोर आणतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे, कारण की आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये 8 फोटो जे आहेत ते समोर आलेले आहेत। सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत, त्याचा घटनाक्रम व्हायरल होतोय आणि कशा पद्धतीने ही घटना घडली हे सगळंच आता समोर आलेलं पाहायला मिळते। आणि या सगळ्या संदर्भात आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना त्यांची काल मुख्यमंत्र्यांबरोबर झालेली भेट असेल किंवा काल अजित पवार यांच्या निवासस्थानी झालेली बैठक असेल, या सगळ्यावर आता पडसाद उमटताना पाहायला मिळतात। त्यामुळे आता अजित पवार जे आहेत ते त्यांचा राजीनामा घेत आहेत का किंवा मुख्यमंत्री त्यांचा राजीनामा घेत आहेत का या सगळीकडे लक्ष असेल। मात्र करुणा मुंडे असतील किंवा अंजली दमानिया असतील किंवा सुरेश धस असतील असे अनेक जण जे आहेत ते त्यांच्या राजीनाम्याची मागणी हे सुरुवातीपासून करतायत, कारण की ज्या या सगळ्या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहेत असे आरोप केले जात होते। आणि हा वाल्मिक कराड जो आहे तो धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे, त्यामुळे हे सगळे धागेदोरे याशी जुळलेले आहेत। या प्रकरणावर दबाव असू शकतो, मंत्री म्हणून ते दबाव आणू शकतात, त्यामुळे त्यांचं मंत्रिपद काढून घ्यावं, त्यांचा राजीनामा घ्यावा, अशा सगळ्या गोष्टी होताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि त्याच संदर्भात आज सकाळी 9 वाजता अंजली दमानिया यांची जी पत्रकार परिषद होणार आहे धनंजय, त्याचे सगळे ताजे अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।